नमस्कार. आजची रेसिपी आहे ब्रेड मटार उसळ. अगदी इझी आणि कमी वेळात बनणारी ही आपली रेसिपी आहे. आपण हा मेनू आपल्या किटी पार्टीसाठी ठेवू शकतो, बर्थडे पार्टीसाठी ठेवू शकतो. चला आपण आता त्याची रेसिपी बघूयात. हे फ्रेश मटार आहेत, फ्रोझन मटार नाही आहेत. फ्रेश मटारचीच ही उसळ चांगली होते. त्यासाठी आपण एक मसाला तयार करून घेऊया. लास्ट टाईम आपण जो मसाला वापरला तोच मसाला आपण आत्ता पण वापरणार आहे. फक्त आपण आत्ता त्याला आधी व्यवस्थित भाजून घेणार आहे. त्यासाठी आपण वापरलेला आहे कांदा, टोमॅटो, खोबरं, लसूण, अद्रक, कढीपत्त्याचं एक पान आणि कोथिंबीर. ते व्यवस्थित फ्राय करून घेऊया. हा मसाला थंड झाल्यानंतर आपण याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया. जो ग्राइंड केलेला मसाला आहे तो आपण फोडणीमध्ये टाकून घेऊया. या मसाल्यामध्ये आपण हळद, लाल तिखट, मीठ, काळा मसाला हे सगळे ॲड करणार आहे. आणि किचन किंग मसाला. थोडीशी आपण ही स्पायसी बनवणार आहोत. कारण हे जे मटार आहेत ते ओले मटार आहेत आणि हे थोडे गोड असल्यामुळे तो गोडपणा भाजीमध्ये उतरू नये म्हणून आपण थोडी स्पायसी बनवणार आहोत. मसाले जे आहेत ते आपण जास्त प्रमाणात थोडे वापरले. हे मिक्स करून घेऊयात, फ्राय करून घेऊयात आपण. त्याच्यानंतर आपण त्यामध्ये पाणी ॲड करूया ग्रेव्हीसाठी. मटार उसळचं एक आहे की याची जी ग्रेव्ही आहे ही खूप थिक नसती. ही थोडी लिक्विडी ग्रेव्ही आपण ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण त्याची कन्सिस्टन्सी ठेवली आहे. कारण ही जी रेसिपी आहे ही आपण ब्रेडसोबत खाणार आहोत. तर ब्रेडसोबत थोडी त्याचा जो थिकनेस आहे ग्रेव्हीचा तो आपल्याला लिक्विड टाईप ठेवायचा आहे. आणि या भाजीचं एक आहे की ही फ्रोझन मटारची अजिबात चांगली होत नाही भाजी. यासाठी फ्रेश मटारच हवेत. आपली भाजी रेडी झालेली आहे. जर लहान मुलांसाठी करायची असेल तर याच्यातली आधी थोडी काढून मग मी त्यामध्ये थोडंसं आणखी लाल तिखट पावडर ॲड केलेली आहे, थोडी पाण्यामध्ये मिक्स करून. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. अगदी कमी वेळात होणारी आणि पावभाजीला सिमिलर पण आणखी थोडी चमचमीत अशी भाजी ही आहे. ही डिश आहे. यामध्ये आपण जी एक बारीक शेव असते येलो कलरची, ती शेवसुद्धा आपण यामध्ये टाकणार आहोत. ती टाकून आपण ही खाण्यासाठी सर्व करणार आहोत. त्या बारीक शेवनी एक त्याचा एक वेगळा फ्लेवर त्या डिशमध्ये उतरतो.
रेसिपी आवडली असेल